नमस्कार सगळ्यांना. मी प्रियंका. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे. चला तर आता आपण बघणार आहोत की थायरॉइड झाल्यावरती काय काळजी घ्यायची व थायरॉइड मध्ये कोणता आहार घ्यायचा. तर सर्वसाधारण आपण तर सुरुवातीला आपण बघणार आहोत की काय खायचं आणि त्याचं प्रमाण किती घ्यायचं, किंवा नाश्त्यामध्ये काय खायचं, जेवणामध्ये काय खायचं, संध्याकाळच्या इव्हिनिंगच्या टी टाइमला काय खायचं, किंवा रात्री जेवणात काय खायचं आणि त्यानंतर काय टाळायचं, म्हणजे काय खाऊ नये. कारण जर काय कुठल्या गोष्टी खाल्ल्या तर त्याने पण आपला म्हणजे थायरॉइडमध्ये वजन कमी होऊ शकतं किंवा वाढू शकतं, ह्या गोष्टी होऊ शकतात किंवा आपल्याला त्रास हा होऊ शकतो. तर सर्वसाधारण आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये उपाशीपोटी थायरॉइडची टेस्ट करायची आहे, सगळ्यांनीच करायची आहे. ऍक्च्युली म्हणजे सगळ्या ज्या एनसी लॅब असतात ना, त्याच्यामध्ये ह्या टेस्ट होऊन जातात. तर ह्या टेस्टमध्ये थायरॉइडमध्ये जर TSHचं प्रमाण हे जास्त आलं असेल तर त्यावरती आपल्याला काही मेडिसिन डॉक्टरांनी सल्ल्याने काही मेडिसिन चालू करतात ते बघायचं आणि त्याच्यानुसार आपल्याला डाएट हा घ्यायचा आहे. तो आज मी तुम्हाला सांगणार आहे. फळे, हिरव्या पालेभाज्या ह्या सगळ्या पूर्णपणे आहारात घ्यायची. डाळिंब, चिक्कू, पेर यासारखी फळे आपण आहारामध्ये घेऊ शकतो. त्यानंतर हिरव्या पाले म्हणजे मध्ये काय मेथी, पालक, गाजर, टोमॅटो ह्या सगळ्या आपण गोष्टींचा वापर हा आहारात करायचा आहे. त्यानंतर ना आपण जर थायरॉइडचं प्रमाण वाढलेलं आहे फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये आणि त्याच्यामध्ये काय होतं, उलटी आणि मळमळ ही सतत चालू असते किंवा एखादीला त्रास होतो एखादीला होत नाही प्रेग्नन्सीमध्ये. पण उलटी मळमळ होत असेल तर सकाळी उठल्याबरोबर म्हणजे बेड टी घ्यावा. बेड टी बरोबर ती 2 खारी किंवा बिस्किट उठल्यावरती घ्यायची आहेत. त्यानंतर ना कोमट पाणी प्यायचं आहे. तर कोमट पाण्याने पण काय होतं, मळमळ थोडीशी कमी होण्यास मदत होते. नाश्त्यामध्ये आपण पोहा आणि उपमा घेऊ शकतो. उपमा आणि पोहा हे कमी तेलात करायचा, तेलाचं प्रमाण कमी वापरायचं आहे. त्यानंतर ना आपण उकडलेले अंडे घेऊ शकतो. त्यानंतर 2 चपाती आणि 1 वाटीभर भाजी आपण खाऊ शकतो. त्यानंतर ओट्स प्लस भाजी हे पण आपण आपल्या आहारामध्ये नाश्त्याला त्याचा समावेश करू शकतो. त्यानंतर आहारात काय घ्यायचं आहे, एक फळांमध्ये एक ऍपल किंवा एक पेरू, एक पेर आणि एखादा चिक्कू असा यामधला कोणताही एक फळ आपण आहारामध्ये दुपारच्या खाऊ शकतो. त्यानंतर दुपारच्या आहारामध्ये काय घ्यायचं आहे, 2 चपाती भाजी किंवा भात त्याच्या बदल्यात. त्यानंतर डाळ, आमटी असं वाटीभरून घ्यायचं आहे. पूर्णपणे असं सकस आहार आपल्याला घ्यायचा आहे. सायंकाळी काय करायचं आहे, चहा, कॉफी बिलकुल घ्यायचं नाही, बिलकुल ते टाळायचं आहे, चहा आणि कॉफी. त्यानंतर काय घ्यायचं, मुरमुरे, एखादा थोडीशी शेव, त्यानंतर काय बिस्किट, दूध बिस्किट असं आपण, किंवा फ्रूट सलाड घेऊ शकतो आणि ड्रायफ्रुट्स पण खाऊ शकतो. सकाळी उठल्यानंतर आपण भिजवलेले ड्रायफ्रुट्स खायचे आहेत. 2 बदाम, 1 अक्रोड असं ठेवायचं आहे ड्रायफ्रुट्स मध्ये. आणि इव्हिनिंगला पण आपण काय म्हणतात अंजीर, काळे मनुके असं खाऊ शकतो. स्प्रॉट बनवायचं आहे, मोड आलेले कडधान्य. रोज रोज आपल्याला ते जमणार नसेल तर एक दिवस मुगाचं खायचं, एक दिवस मटकीचं खायचं मोड आणून. असं मोड आलेले कडधान्य खायचे आहेत. 1 वाटी भरून ते घ्यायचं आहे रोजच्या आहारामध्ये. जेवणामध्ये आपल्याला 2 चपाती घ्यायच्या आहेत. त्यानंतर 1 वाटी भरून भाजी, नंतर भात, आमटी, डाळ असं पूर्ण आहार घ्यायचा आहे. त्यानंतर जेवण केल्यानंतर आपल्याला थोडंसं चालायचं आहे आणि पुन्हा विश्रांती घ्यायची आहे. तर याच्यामुळे काय होतं की आपलं अन्न पचनाला पण मदत होते आणि आपल्या थायरॉइडची लेवल ही कमी होण्यास मदत होते. त्यानंतर काय घ्यायचं नाही, तर घेण्यामध्ये काय सी फूड्स नाही का, म्हणजे समुद्राचे जे फूड असतात नाही का, समुद्र म्हणजे मासे, मच्छी, कोळंबी ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे टाळायच्या आहेत. त्यानंतर सोयाबीन पासून पण जे पदार्थ बनले आहेत, सोया स्टिक्स, सोयाबीनची भाजी, हे सगळं आपल्याला टाळायचं. ह्याच्या वस्तू घ्यायच्या नाहीत जे आपल्याला आरोग्याला घातक आहेत. किंवा दुसरी गोष्ट जंक फूड नाही का, जे बाहेरचे खाद्यपदार्थ जास्त तेलात तळलेले आहेत ते पूर्णपणे आपल्याला कमी करायचे आहेत. त्यानंतर आपण लक्ष ठेवायचं आहे की एकदमच वजन कमी होतंय, भरपूर घाम येतोय, थकल्यागत वाटतंय नाही का, तर अशा वेळी आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मेडिसिन घ्यायची आहेत आणि डॉक्टरांना त्वरित दाखवायचं आहे. घरी बसायचं नाही, हॉस्पिटलला लगेच जायचं आहे. आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जर टॅबलेट सुरू केली असेल थायरॉइडची, तर ती रोजच एकाच वेळी घ्यायची आहे, म्हणजे एकच टाइम ठेवायचा आहे. तर ती रोज तुम्ही सकाळी उठल्या घ्यायची आहे. त्यानंतर आयर्न आणि फॉलिक ऍसिडच्या आणि कॅल्शियमच्या गोळ्यांमध्ये आपल्याला किमान 4 तासाचं तरी अंतर ठेवायचं आहे. 4 तासानंतर ह्या टॅबलेट आपल्याला सुरू करायच्या आहेत, म्हणजे घ्यायच्या आहेत. तर असं टायमिंग मॅनेजमेंट केलं तर त्या मेडिसिनचा आपल्या शरीराला उपयोग होतो, कारण सगळ्या गोळ्या सोबत खायच्या नाही. प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला वाटतं की आपल्या ह्या सगळ्या गोष्टी आढळून येतात आहे, आपण टॅबलेट खातोय तरी पण वजन कमी होते, वजन वाढत नाही किंवा घाम येतो, एकदम थरथरल्यागत होते. तर आपण 2 महिन्यांनी किंवा त्याच महिन्यामध्ये आपल्याला
थायरॉइडची टेस्ट करून आणखीन एकदा बघायचं आहे की ती लेबल आहे का, आपलं मेडिसिन चालू आहे, आपलं कन्सल्टेशन चालू आहे, आपलं डाएट प्रॉपर चालू आहे, ते एकदा आपण थायरॉइडची टेस्ट करून घ्यायची आहे. जरी थायरॉइडची टेस्ट आपली नॉर्मल आली तरी पण आपण आपलं मेडिसिन आणि आपलं डाएट हे सोडायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी सतत नियमित चालू ठेवायच्या. त्याच्यामुळे आपलं जे थायरॉइड आहे ते नॉर्मल हे राहू शकतं. तर आपल्याला वाटतंय की आपलं थायरॉइड नॉर्मल आले तर आपण आपल्या मनाने मेडिसिन कोणतीही बंद करायच्या नाही डॉक्टरांना विचारल्याशिवाय. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि तुमच्या काही अडचणी असतील, तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की विचारा.